27 डिसेंबर. सबबी न सांगता निश्चयाने नामाचा सहवास धरल्यास परमेश्वराचे प्रेम येतेच. चमत्कार करता आले म्हणजे ब्रह्मज्ञान झाले असे नाही म्हणता येणार. संतांचे दर्शन झाले पण त्याच्या आजूबाजूचे लोक पाहिले तर वाईट दिसतात. आपण दवाखाना पाहायला गेलो तर लठ्ठ लोक आपल्याला तेथे कसे दिसतील? आमची प्रपंचाची नड संतांनी दूर करावी हे म्हणणे चुकीचे नाही का? ती दूर करण्याकरिता प्रापंचिकाकडे जावे, संताकडे नव्हे. आता दुखणे बरे व्हावे म्हणून जरी रामराम म्हटले तरी ते वाया जात नाही. खरोखर परमार्थ हा अनुमानाचा नाही. परमार्थात हात धरून खात्रीपूर्वक सांगता येईल. आपण नुसते बोलतो, कृती काहीच करीत नाही, म्हणून तो आपल्या आवाक्याबाहेर आहे असे आपल्याला वाटते. न करायला सबबी पुष्कळ सांगता येतात. आज्ञेला सबब सांगणे हे मोठे पाप आहे. अर्जुनाला भगवंतांनी युद्धाला उभा राहा म्हणून सांगितले. अर्जुन सबबी सांगू लागला. देवाला फार वाईट वाटले. देहबुद्धीमुळे, अभिमानामुळे भगवंताच्या आज्ञेला सबबी येतात. एखाद्या सावकाराला सांगितले की तुझ्याजवळचे सर्व काही देऊन टाक, तर तो कदाचित देईलही, पण मी दिले ही आठवण नाही जाणार त्याची. द्यायला सांगितले तर जो सांगतो तो दाता असतो, हे विसरतो. अन्नछत्रात जेवणाऱ्याचा राम नाही आणि अन्नछत्र घालणाऱ्याचाच तेवढा आहे असे नाही. आमचे आड काय येते ते पाहावे. चोर लपून कोठपर्यंत राहतो? मालकाने पाहिले आहे हे कळेपर्यंत. व्यापाराला स्वप्न व्यापाराचेच पडते. त्याप्रमाणे आपण ज्याचा सहवास करावा तसे प्रेम होते. भगवंताविषयीचे प्रेम कसे उत्पन्न होईल हे पहावे. प्रल्हादाच्या वेळेस देवपण सवंग होते असे आपण म्हणतो, पण त्याने नाम किती अट्टहासाने घेतले हे विसरतो. सहवासाने, निश्चयानेच आपलेपणा विसरल्याने परमेश्वराचे प्रेम येते. पुष्कळ दिवस एका घरात राहिल्याने त्या घराविषयी नाही का आपल्याला प्रेम आले? नापसंत नवऱ्याशी जरी लग्न झाले तरी मुलगी निश्चयाने त्याच्यावर प्रेम करायला शिकते. म्हणजेच प्रेम निश्चयाने येऊ शकते. गांजा प्रथम ओढताना जरी ओकारी आली तरी सवयीने पुढे त्याचेच प्रेम येऊ लागते. प्रयागला मुलगी आजारी पडली तर मनुष्य लगेच तिकडे जातो आणि काशीस जायचे तर योग येत नाही असे म्हणतो. व्यवहारात सबबी सांगण्याची आम्हाला फार सवय झाली आहे. जग माझ्या इच्छेने चालते म्हणावे तर मग मला दुःखाचे कारणच नाही. बरे चालत नाही म्हणावे तर हा आनंदीही असतो. आनंदाशिवाय जर मनुष्य जगू शकत नाही तर तोच कायम टिकविण्याचा नाही का प्रयत्न करू? खोबऱ्याकरिता करवंटीचे रक्षण करायचे. पैका असेल तर तिजोरीला किंमत. देव मोडका तोडका असला तरी तो सर्व ठिकाणी आहे हे ज्याने ओळखले, त्याच्या देव्हाऱ्यातला देव सुंदर नसला तरी चालतो. आपल्यातला राम पाहावा म्हणजे जगातला राम दिसतो. श्रीराम जय राम, जय जय राम. आजचा सुविचार. वाईट किंवा विषयाच्या वासनेने बुद्धी भ्रष्ट करणे हेच कलीचे मुख्य लक्षण. त्याच्या मुळावर घाव घालण्याचे काम नाम घेतल्याने होते. म्हणून नामधारकाला कलीची बाधा नाही. जय श्रीराम.